रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवरती महायुतीचा तिढा अद्यापही सुटलेला नाहीये। रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवर अमित शहा 2 दिवसात निर्णय घेणार असल्याची माहिती मिळतेय आणि तोपर्यंत नारायण राणेंना शांत राहण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे। रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये नारायण राणेंनी आपला प्रचार सुरू केला होता। आता त्यांना शांत राहण्याच्या सूचना देण्यात आल्यात। तर काल किरण सामंतांनी फडणवीसांची भेट घेतली। यावेळी फडणवीसांनीही किरण सामंत यांना 2 दिवस शांत राहण्याच्या सूचना दिल्याची माहिती मिळते। तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। तुषार, नारायण राणे सुद्धा आक्रमक आहेत, किरण सामंत सुद्धा आक्रमक आहेत। केंद्र सरकारकडून देवेंद्र फडणवीसांच्या पातळीवर काय मध्यस्थी केली जाते, काय सांगितलं जातंय? प्रज्ञा, राज्यातील काही महत्त्वाचे जे लोकसभा मतदारसंघ आहेत अत्यंत संवेदनशील आहे आणि दोन्ही गट अत्यंत आक्रमक आहे। त्यामध्येच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ आहे। काल किरण सावंत यांनी जेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, साधारण 45 मिनिटं ती भेट चालली आणि त्यामध्ये जी चर्चा झाली त्यावरनं देवेंद्र फडणवीस यांनी किरण सावंतांना काही सूचना केल्या की सिंधुदुर्गची जी लोकसभेची जागा आहे यावर अंतिम निर्णय हे गृहमंत्री अमित शहा घेणार आहे। त्यामुळे पुढची 2 दिवस तुम्ही शांत राहा, 2 दिवसामध्येच या जागेवर निर्णय होणार आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की जेव्हा किरण सावंत इथे आले होते त्यांनी सांगितलं होतं की मी लढायला तयार आहे, माझी भूमिका स्पष्ट आहे, शिवसेना या चिन्हावर मी लढायला तयार आहे। जर का भाजप या चिन्हावर लढायची वेळ आली त्यासाठी देखील त्यांनी तयारी दर्शवली होती। मात्र त्यांना या जागेवर लढायचं आहे हे ते ठाम होते। त्यांनी हे देखील म्हटलं होतं की उदय सामंत यांचं मी ऐकून घेणार नाही, निर्णय मला घ्यायचा आहे। तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची समजूत काढली आणि त्यांना सांगितलं की अंतिम निर्णय हे गृहमंत्री अमित शहा घेणार आहे। त्यामुळे आता राज्यस्तरावर या संदर्भात कोणताही निर्णय होणार नाही। त्यामुळे दोन्ही पक्षांनी शांत राहण्याचा सल्ला आणि सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोघांनाही दिला। त्यामुळे किरण सावंत देखील आता 2 दिवस पुढचे शांत राहणार आहे। सोबतच नारायण राणे देखील यांनी प्रचार सुरू केलेला आहे। किरण सावंत यांनी जेव्हा आम्ही विचारलं की नारायण राणे यांनी देखील प्रचार सुरू केला तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की प्रत्येकांची एक इच्छा, लढण्याची इच्छा असते, त्यामुळे अंतिम निर्णय अजून झाला नाही। जरी नारायण राणे यांनी प्रचार सुरू केला असला तरी मी माझा दावा सोडलेला नाही, माझा दावा तिथे स्पष्ट आहे, माझा क्लेम मी सातत्याने आपण शेवटपर्यंत ठेवणार आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की ही जागा मला मिळेल। मात्र अजूनही सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटला नसल्यामुळे तो आता राज्य पातळीवर सुटेल असं दिसत नाही। आता केंद्रीय स्तरावर त्यावर अंतिम निर्णय घेतला जाईल आणि गृहमंत्रीच त्या संदर्भात अंतिम निर्णय घेणार आहे। त्यामुळे किरण सामंत आणि नारायण राणे दोघांनाही शांत राहण्याच्या सूचना भाजपच्या पक्षनेतृत्वाने आणि देवेंद्र फडणवीसांनी दिलेल्या आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।